शामराव काय करायचं माहिती आहे का? काय हं. ते तुम्हाला काल पोस्ट वाटलं का नाही नाही किती माझ्या हं. आपलं ते कोळी आणि महादेव कोळी थोडासा आपण हे करून जावं लागणार आहे बघा पुढं आता. कारण तुम्ही ह्याचा जर निकाल वाचला माधुरी पाटलाचा सुप्रीम कोर्टाने दिलेला, हां. त्याच्यामध्ये कोळी आणि महादेव कोळी स्पष्ट व्याख्या केलेली आहे बघा त्याच्यामध्ये. काय? कोळी म्हणजे कोस्टल एरियामध्ये म्हणजे समुद्र किनाऱ्यावर राहणारे हो. कोळी लोक आणि या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी आहे. हो. आता स्पष्ट उल्लेख आहे. हो. कुठं समुद्र किनाऱ्यावर राहणारे. हं. हा आणि महादेव कोळी म्हणजे डोंगर दऱ्यात राहणारे. आता आणि आपण सपाट भागातल्या ना आपल्याकडे डोंगरच नाही, त्याला आपली काय चूक असणार आहे? नाही 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 तुम्हाला एक सांगू मी डोंगर दऱ्यात आता सपाट भाग कोण म्हणते तुमच्याकडे डोंगर नाहीत का? कुठलं मी तुमच्याच वैरागचं आहे मी. होय ना, मग आता बालाघाट डोंगर आहे का नाही आपल्याकडं? हं. बरोबर आहे का? फक्त मला एकच म्हणायचंय, कोळी म्हणजे कोणते? फक्त समुद्र किनाऱ्यावरची कोळी, हा लक्षात घ्या. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. तुम्ही वाचलं तर ते बघा, वाचा मराठीचं निकालतो काय. आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की बाबा त्यांचा व्यवसाय जे मासेमारी करतात ते कोळी फक्त, एवढाच विषय आहे बघा. मग आपण स्वतःला काय म्हणून प्रेझेंट करायचं ते तरी सांगू. महादेव कोळी म्हणूनच प्रेझेंट करायचं आपल्याला, लक्षात घ्या. आपण स्वतःची महादेव कोळी म्हणून जे आपण बांधतोय किंवा हे करतोय काय, हं. समुद्र किनाऱ्यावरचे लोक हे फक्त कोळी आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. हं. आता जिथं जिथं महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी जिथं आहेत, हा हा बरोबर आहे का नाही, हे फक्त 4च जातीचा विषय आहे. कोळी म्हणजे सगळे कोळी. आणखी एक विषय, माझं सरनेम पुढे, हा त्याचं काय अडचण येईल का? काय संबंध आहे त्याचा? त्याच्या अडचण काय येणार नाही. सरनेम काय हे असू शकतं, कुठेतरी बदललेलं असतं, लक्षात घ्या काय. आणि सरनेम कोळी नाव नाही, आमचं आडनाव रायगडे म्हणून आहे, त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. पण मी तुम्हाला तीच सांगतोय, कसं असतं आडनावावर काही नसतं, लक्षात घ्या बरं का. आडनावावर काहीच नसतं. हा त्याच्यामुळं आता कोळीची व्हॅलिटी नाही म्हणता का तुम्ही? मला माहित नाही, तुमच्या माहितीत असेल तर सांगा. कोळी आडनावावर भरपूर व्हॅलिटी झालेल्या आहेत. आपल्याला प्रेझेंट एकच करायची समिती पुढं, कलेक्टर समोर, कुठेही. आम्ही कोस्टल एरियामधले नाहीत, आम्ही मासेमारी करत नाही, संपला विषय काय. कारण आपण जे आपण सर्टिफिकेटवरचा जो विषय झाला होता आपला SBCचा, तोच विषय मी धरतो. आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते कोळी म्हणून नाही, मच्छीमार कोळी म्हणून आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कोस्टल एरियातली कोळी आणि महादेव कोळी यांचा कसलाही संबंध नाही, दुराणवेही संबंध नाही. कोळी ही जात आहे म्हणते कोर्ट, सुप्रीम कोर्ट. आणि महादेव कोळी ही जमात आहे म्हणते. महादेव कोळी ही कोळी जातीची उपजमात नाही, कोळी जमातीची उपजमात नाही. कोळी ही जात आहे आणि महादेव कोळी ही जमात आहे, हे लक्ष. आणि सुप्रीम कोर्टाला चॅलेंज नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या पुढे काय बरोबर आहे का? तुम्ही वाचा ते जे तुमच्याकडे जर हे असेल निकाल, तर नाही तर मी पाठवतो तुम्हाला. अरे वा. हा त्याच्यामुळं आपल्याला सर्वसामान्य कोळी म्हणून कुठंच प्रेझेंट व्हायचं नाही, हे लक्षात घ्या आता. कारण सुप्रीम कोर्टाच्या पुढं कोण नाही, हे तर मान्य तुम्हाला. बरोबर आहे. त्यांचं जे संशोधन आहे का 28 नंबरचा कोळी, 28 नंबरचा हे, बरोबर आहे का नाही. सकल कोळी, सर्व कोळी, एवढी कोळी, टोकरी कोळी, हे म्हणतात का, त्याला काही सुद्धा अर्थ नाही काय. आपण हा जर किनारपट्टीचा जर भाग सोडला, आपण सर्व महादेव कोळी, टोकरी कोळी, ढोर कोळी एवढं जाऊ, लक्षात घ्या. फक्त आपण कोळी म्हणून प्रेझेंट करत असल्यामुळे आपल्या अडचणी वाढलेल्या आहेत. बरोबर आहे. हा कारण कोळी ही मासेमारी करणारीच कोळी आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी त्यावेळी निकाल पाठवला होता, म्हणजे GR पाठवला होता. 1 नंबरला काय आहे, मच्छीमार कोळीच आहे की. बरोबर आहे का नाही. मच्छीमार कोळी म्हणजे मासेमारी करणारे, आणि मासेमारी आपण घेतलं नाही, समुद्र किनाऱ्यावर राहणारे, ही त्याच्यात उल्लेख आहे बरं का.